जी आम्ही नेहमी स्ट्रॉंग करत असतो, शक्ती केंद्र रचना आम्ही जी स्ट्रॉंग करत असतो त्या विषयाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे मुंबईत येणार आहेत आणि त्यामुळे जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यातले दोघे तिघे जण अशी मिळून एक आढावा, यात आणखीन काय करता येईल अशी बैठक आहे. आणखी बातमी आली होती की पुणे आणि मुंबईचे शहराध्यक्ष तुम्ही बदलणार, त्याच्यामध्ये काय? आज 1 एप्रिल आहे का? आज 1 एप्रिल नाही आहे ना, त्यामुळे 1 एप्रिलला जशी एखादी बातमी येते एप्रिल फुल नावाची, तशाच प्रकारची ही बातमी आहे. कुठलाही अध्यक्ष मुंबई असो अथवा पुणे असो अथवा आणि कुठलाही असो बदलण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. दादा 20 तारखेला चमत्काराची अपेक्षा आहे का? गुलाल शिल्लक ठेवलाय. विधान परिषदेसाठी जवळपास 13 मतं, 123 आता भाजपची धरली तर अजून 13 मतं पाचव्या उमेदवाराला कमी पडत आहेत. या सगळ्यांची जुळवाजुळव होऊन भाजपचा पाचवा उमेदवार निवडून येण्याची शक्यता किती? म्हणून म्हटलं ना की राज्यसभेचा गुलाल कंजूस मारवाडी मी असल्यामुळे दोन्हीकडे वापरावं म्हणून शिल्लक ठेवलाय डोक्यात. मतांची जुळवणी फार करावी लागणार आहे, पक्षांची साथ लागणार आहे. गुप्त मतदान जरी नसतं ते काठावरचं गणित नक्की आहे. काठावरचं गणित नाही आहे. वी आर डॅम कॉन्फिडंट की आम्ही 5वी जागा ही चांगल्या मार्जिनने जिंकणार आहोत आणि जो भूकंप माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्यसभा निवडणुकीत आम्ही केला तोच भूकंप आताही होईल. वक्तव्यानंतर अपक्ष आमदार नाराज झाले. आजही अपक्ष आमदार म्हणतात आमची नाराजी कायम असणार आहे. तर या नाराज अपक्ष आमदारांना संवाद तुम्ही साधताय का? पुन्हा एकदा तसा चमत्कार घडेल का? मी म्हटलं ना आता की राज्यसभा निवडणुकीमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असा बॉम्बस्फोट झाला की जो कळलाच नाही. तसंच विधान परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा त्याच्यापेक्षाही जास्त मोठा विजय नक्की मिळेल. अजितदादा यांना बोलण्याची संधी मिळाली नाही पुण्यामध्ये पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये, त्यामुळे राष्ट्रवादी अजूनही आक्रमक आहे. सुप्रियाताई सुळे बोलतात, नेते होतात. असं जर खरंच असतं तर अजितदादा एकदा तरी बोलले असते. मी स्वतः बसण्याची रचना अशी होती की माननीय मोदीजी, म्हणजे पलीकडे देवेंद्रजी, माननीय मोदीजी, अजितदादा आणि मी ज्या वेळेला कार्यक्रमाचं संयोजन करणाऱ्याने अनाऊन्स केलं की माननीय मोदीजी बोलतील, त्यावेळेला मोदीजी उठायलाच तयार नाही. ते अजितदादा आणि ते सगळे टी व्हीवर दाखवताय तुम्ही की ते अजितदादांना असं म्हणाले की अरे भाई आप बोलना चाहिए. अजितदादा म्हणाले नाही, मी आधीच सांगितलं की मी बोलणार नाही आहे. आणि तो सगळा प्रसंग आपल्याला टी व्हीवर पाहायला मिळतो आणि मी अगदी शेजारी होतो, म्हणजे असंही नाही की IQ काही आहे. आणि त्यामुळे स्वतः मोदीजींची इच्छा होती की अजितदादाने बोललं पाहिजे, पण त्यांनी म्हटलं की पत्रिका ठरतानाच मी म्हटलं की मी काय बोलणार नाही. पण यावेळी फार मोठा गदारोळ पाहायला मिळाला. तो काय काही म्हणजे कशावरून गदारोळ उठेल काही सांगताच येत नाही. तसं मी म्हटलं तसं आता माननीय मोदीजींपेक्षा कोणीच मोठा नाही. ते तोंड देखलं म्हणतो तसं बोलायला निघाले आणि म्हणतायत असं नाही, ते उठलेच नाहीत आणि ते म्हणतात अरे भाई आपने पहिलं बोलना चाहिए. राष्ट्रवादी आंदोलन करते आहे, अजितदादा बोलत नाहीये पण राष्ट्रवादी आंदोलन करते, तर अंतर्गत त्यामुळे किनार असतात तुम्हाला वाटतं का? विदिन नाही, मला असं वाटतं की प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये. हा अतिशय एक नॉर्मल प्रसंग आहे. हां दादा हिंदी में जानना चाहिए. राष्ट्रवादी म्हणते की अजितदादांचा अपमान नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान भाजपने केला. काही अपमानाचा काही विषयच नाही ना. देशाच्या पंतप्रधानांमध्ये सगळंच येतं आणि त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान म्हणजे अजितदादांना बोलायला नाही मिळालं, त्यात महाराष्ट्राचा अपमान कसा काय झाला? देहूच्या संस्थांचे अध्यक्ष आणि आळंदीच्या अध्यक्षांनी सन्मान केला. आचार्य भोसले जे एका अर्थाने तरुण वारकरी नेता किंवा आध्यात्मिक नेता म्हणून सगळ्यांना मान्यता प्राप्त होत चाललेला कुठे विषय येतो. हां, देहूच्या संस्थानालाच बोलायला मिळालं नसतं तर असं म्हटलं पाहिजे की अपमान आहे. देहूच्या संस्थानाचे सगळे ट्रस्टी हे मंदिरामध्ये उपस्थित होते कारण त्यांचा आग्रह होता
त्यामुळे हा अनावश्यक वाद निर्माण केलेला आहे आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाला यातलं राजकारण कळतं. आता विधान परिषद अयोध्येमध्ये संजय राऊत यांनी विधान केलं की शिवसेनेकडे कन्सिडर सुद्धा करू नये. याचा अर्थ काँग्रेस धोक्यात येतोय आणि हेच महाविकास आघाडीतले मतभेद उघड होत आहेत. नाही, म्हणून मी नेहमीच ह्या मताचा आहे की दुसऱ्या पक्षात काय चाललं आहे याची आपण काळजी करायची नाही. काढण्यासाठी काही काठावर वगैरे नाही, सहजपणे काढण्यासाठीची सगळी पूर्वयोजना तयार झालेली आहे. आम्ही सगळेजण ह्या संस्कारात वाढलो, थिंक इन ॲडव्हान्स अँड थिंक इन डिटेल, आणि त्यामुळे थिंक इन ॲडव्हान्स पण झालं आहे. म्हणूनच मी कंजूस असल्यामुळे राज्यसभेचा गुलाल शिल्लक ठेवला आहे, तो विधान परिषद वापरते. विधान परिषदेमध्ये अनेक पक्षाचे नातेवाईकांचा या पक्षात असेल त्या पक्षात असेल, याकडे आपण कसं बघतो? काय लक्षात? नातेवाईकांचं राजकारण कसं बघतो? राहुल नार्वेकरांनी नातेवाईक कोणी कुठे असले तरी पक्षाशी निष्ठा असते. ज्याला लॉंग टर्म काय असतं की गुप्त मतदानात सुद्धा काही लपून राहत नाही, ते कधीतरी राजकारण करायचं असतं, तो असलं काही करत नाही. नातीगोती बाजूला. आणि आमच्या पक्षात तरी विशेषतः आम्ही जे लिहिलं आहे आमच्या मागे की पक्ष प्रथम, म्हणजे देश प्रथम, द्वितीय पक्ष हा नातेवाईकाचा विषय हा सगळ्यात शेवटी आहे. देश प्रथम, द्वितीय पक्ष. पक्षाशी गद्दारी आमच्या पक्षामध्ये कधी चालत असते. काल आदित्य ठाकरे अयोध्येला गेले होते. अयोध्येला काल आदित्य ठाकरे गेले होते. तुमचं काय मत या पूर्ण स्टेटवर? असं आहे की परमेश्वर मानायचा नाही असं म्हणणाऱ्यांबरोबर ते बसलेले असतानाही इतकं परमेश्वर मनोभावे मानतात, हे माझ्या दृष्टीने आज की मीटिंग है क्या क्या आज की मीटिंग ये रूटीन मीटिंग है. हम हमेशा एक चुनाव होने के बाद तुरंत दूसरी चुनाव की तैयारी में लगते हैं. तो आने वाले दिनों में राज्य पालिका, जिला परिषद, पंचायत समिति के चुनाव होंगे. बस देखते देखते लोकसभा की चुनाव आएगी, फिर विधानसभा की भी आएगी. उसके लिए जो फील्ड वर्क हम करते हैं, काफ़ी प्रवास करते हैं, भाषण करते हैं, केंद्र रचना और बूथ रचना, तो उसका जायजा, उसका रिव्यू समय समय पर लिया जाता है. जब केंद्रीय नेता आता है तो वो बहुत सीरियसली लिया जाता है. आज केंद्रीय सरचिटणीस, जनरल सेक्रेटरी नाना पटोले काँग्रेस असेल ते आज राजभवनावर जात आहे. राजभवनावर आज मोर्चा घेऊन जात आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने ईडीची कारवाई राहुल गांधींच्या विरोधात सुरू आहे, त्यासाठी हा मोर्चा आहे. स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवरच आपण अविश्वास व्यक्त करतो आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये अशा प्रकारचा कायदा, सिस्टीम्स याबद्दलचा अनादर निर्माण करतो. माननीय देवेंद्रजींनी गेल्या आठवड्यात झालेल्या प्रेस कॉन्फरन्सला अतिशय डिटेलमध्ये हा विषय काय आहे आपल्याला समजावून सांगितलेला आहे. काही प्रमाणामध्ये मलाही तो विषय चांगला माहिती आहे, याचं कारण तो आमच्या काळामध्येच या विषयामध्ये खूप काही माहिती गोळा करणं वगैरे, डिटेलमध्ये देवेंद्रजीने जो विषय मांडला आहे त्यातून आपल्याला क्लिअर होईल की चौकशी करण्यासारखं यात आहे. पण आमचं नेहमीच म्हणणं असं आहे की आम्ही चौकशी मागितली आहे का? आम्ही चौकशीसाठी दबाव निर्माण करू द्या. दादा, किस तरीके से कांग्रेस के तमाम सारे नेता और मंत्री लगातार आंदोलन कर रहे हैं मुंबई के भीतर, आज राजभवन घेरने की कोशिश करने वाले हैं, इसको कैसे देखते हैं ईडी को लेकर? मैंने वही कहा कि भारत रत्न स्वर्गीय बाबा साहेब आंबेडकर जी ने जो संविधान का अवमान करना ही है,
क्योंकि संविधान के अंतर्गत ही सारे विषय आते हैं ना। संविधान के अंतर्गत ही हाई कोर्ट आता है, सुप्रीम कोर्ट आता है, चुनाव आयोग आता है, सीबीआई आती है, इनकम टैक्स आता है, ईडी आता है। यह देश किस प्रकार से चले, कैसे हम आगे जाएं, इसका राइटिंग यही कॉन्स्टिट्यूशन है। तो कॉन्स्टिट्यूशन में जो प्रावधान है उस पर अविश्वास व्यक्त करने से सर्वसामान्य व्यक्ति के मन में इन सारे संस्थाओं में ये लोग अनादर तो एक अनार्की निर्माण करने का प्रयत्न है, केओस निर्माण करने का प्रयत्न है। लेकिन उनको लोकशाही में अधिकार है अपना अपना मत व्यक्त करने का, आंदोलन करने का। उस पर मुझे टिप्पणी करने की आवश्यकता नहीं। और जो संस्था है, ईडी हो, सीबीआई हो, तो इतनी स्वायत्त है, उस पर मैंने बोलने की कोई आवश्यकता नहीं। ईडी लगातार जिस तरह से राहुल गांधी को वहाँ पे 4 दिन मिला के रोजाना पूछताछ करती है, यहाँ पे की मंत्री जो अनिल कदम है उन्हें भी सम्मान दिया जाता है। एक आरोप बीजेपी में लगने लगा है कि कहीं ना कहीं एजेंसी का इस्तेमाल किया जा रहा है विपक्ष को दबाने। ये कोई बीजेपी के दिल्ली के पार्टी हेडक्वार्टर से नहीं चलता ना। ये सारी एजेंसी स्वायत्त है और वो अपना अपना काम इंडिपेंडेंटली करती है। कोई केंद्र भी उसको प्रेशराइज नहीं कर सकता। चुनाव आयोग को कोई प्रेशराइज कर सकता है क्या? सीबीआई को कोई, इनकम टैक्स को कोई? और यदि आपको लगता है तो अपने कोर्ट में जाना चाहिए। जब जब आप कोर्ट में गए तो आप हारे हैं। और कोर्ट ने ऐसा है कि मैं एक ही उदाहरण देता हूँ, ज़्यादा समय आपका मैं नहीं गंवाना चाहता, लेकिन अनिल देशमुख जी पर सीबीआई की इंक्वायरी कैसी लगी? सीबीआई की इंक्वायरी लगी, जयश्री पाटिल नाम के एडवोकेट ने कोर्ट में ये दाखिल किया कि भाई मैं पुलिस स्टेशन में जाकर कंप्लेंट देने के बाद कुछ नहीं हुआ। तो आपको याद होगा तो 2 घंटे कोर्ट रुका। कोर्ट ने डोंगरी पुलिस स्टेशन से इंफॉर्मेशन मंगवाई। जब उनको ध्यान में आया कि डोंगरी पुलिस स्टेशन में इन्होंने कंप्लेंट लॉन्च करने के बाद भी कार्रवाई नहीं हुई, तो उसी दिन शाम को 6 बजे कोर्ट ने सीबीआई इंक्वायरी लगाई। सीबीआई इंक्वायरी को किसने लगाई? केंद्र ने लगाई। सीबीआई इंक्वायरी हाईकोर्ट ने लगाई। तो आपका हाईकोर्ट पर विश्वास नहीं है? विश्वास नहीं है, इसलिए तो बार बार आप कोर्ट के बारे में बोलते हैं। अरे एक मिनट, अभी इसको समाप्त करें ना। तो इसमें बीजेपी का है, पाटिल बीजेपी के कार्यकर्ता है या कोर्ट के न्यायाधीश बीजेपी के कार्यकर्ता है? कौन बीजेपी का है? दादा, विधान परिषद को लेकर जिस तरीके से महाविकास आघाड़ी के भीतर एक दूसरे के ऊपर आरोप प्रत्यारोप लग रहे हैं, निर्दलियों को लेकर के जिस तरीके से कमेंट पास किए जा रहे हैं, उसका बीजेपी को कितना फायदा होगा और जो आपस में तालमेल नहीं है उसको कैसे? उसका बीजेपी को फायदा तो होने वाला ही है, लेकिन 5 साल जब मुख्यमंत्री थे तो देवेंद्र जी ने जिस प्रकार से सबको प्रेम दिया, वो प्रेम वोटों में कन्वर्ट होने वाला है। जिस तरह से राज्यसभा चुनाव में एनसीपी ने कोशिश की नवाब मलिक और अनिल देशमुख को वोटिंग कराने की, एक बार फिर कोशिश कर रहे हैं, आपको क्या लगता है? ये कोर्ट मामला है, मैंने उसमें कुछ बोलना ठीक नहीं रहेगा। बाळासाहेब थोरात म्हणतात की सर्व आमदारांना ते एका हॉटेलमध्ये ठेवणार की मतांची फाटाफूट होऊ नये, भाजपचाही तोच आम्ही फाटाफूट होऊ नये म्हणून ठेवत नाही। तुम्ही राज्यसभेच्या वेळेला पाहिलं तर रिगरस प्रशिक्षण आम्ही करतो आणि त्यामुळे आमच्या 106 अधिक 6 सहयोगी मतांपैकी एकही मताची कुठे गडबड झाली नाही। आताचं तर प्रशिक्षण जास्त रिगरस आहे, याचं कारण उमेदवार 10 आहेत आणि त्यामुळे खूप प्रशिक्षण द्यावं लागेल। आमचा एकही आमदार कुठे जाणार नाही, काही गडबड करणार नाही, आम्हाला पूर्ण खात्री आहे। आणि तेव्हा आम्हाला काही आमदारांना ते पळून जातील, दुसऱ्याला मतदान करतील म्हणून डांबून ठेवावं लागत नाही। सगळे स्वखुशीने येत आहेत आणि अतिशय उत्तम प्रशिक्षण होणार आहे। अगदी मोकळेपणाने सांगायचं झालं तर आमचे केंद्रीय नेते येणार आहेत पुन्हा एकदा हे आमच्या बूथ रचनेसाठी, त्यांचं एक सेशन त्याच्यामध्ये। दादा, केतकी चेतले के ऊपर अब तक महाराष्ट्र में किसमें? केतकी चेतले तो मराठी एक्टर है, उनके ऊपर 20 से ज्यादा एफआईआर और 4 एनसी अब तक महाराष्ट्र में दर्ज किए जा चुके हैं। राणा दंपति के लिए जिस तरीके से बीजेपी ने आवाज उठाई, उनका साथ दिया, इस मुद्दे को लेकर बीजेपी क्यों शांत है, ये सवाल उठता है। और अगर जो है इतने सारे एफआईआर दर्ज किए जा रहे हैं तो क्या बीजेपी इनके लिए, इनके पक्ष में भी आवाज उठाएगी भविष्य में? केतकी चितले जी ने जो पोस्ट डाली उसका हम समर्थन नहीं करते, लेकिन इस देश में अभिव्यक्ति स्वातंत्र्य समाप्त हुआ है क्या? किसी ने कुछ कहा तो उसको पकड़कर जेल में डालो, फिर एक ही पुलिस स्टेशन में नहीं पूरे राज्य में अलग अलग पुलिस स्टेशन पर कंप्लेंट लॉन्च दर्ज करो।
एक पुलिस स्टेशन के कंप्लेंट से निकले तो दूसरा पुलिस स्टेशन पकड़े, एक महिला को, यानी मैं फिर से ये दोहराना नहीं चाहता कि महिला के बारे में सम्मान वगैरह भाषणों में बोलते हो, तो यदि उन्होंने समझो ये पोस्ट गलत डाली है तो क्या इस प्रकार से लगभग 1 महीने से भी ज़्यादा समय हुआ एक महिला को जेल में रखना, ये किस महिला स्वतंत्र में बैठा है? अजित पवार